मुंबई पुणे एक्सप्रेसवे लगत एक संशयित कार आढळून आली। या कारमध्ये रक्ताचे डाग आणि 2 गोळ्यांचे शेल सापडले आहेत। मात्र या कारमध्ये कोणीही सापडलं नसून कारमध्ये असलेल्या कागदपत्रांनुसार ही कार नवी मुंबईमधल्या नेरूळ येथील असल्याचं समोर आली। घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। घटनेबाबत अधिक माहिती अशी की कपोली हद्दीतील मुंबईकडे जाणाऱ्या लेनच्या जवळ पूल मॉल जाणाऱ्या बाह्य रोडवर एक संशयित कार आढळून आली। या कारमध्ये रक्ताचे डाग व 2 गोळ्यांचे शेल सापडले आहेत। मात्र या कारमध्ये कोणी सापडलं नसून कारमध्ये असलेल्या कागदपत्रांनुसार ही कार नवी मुंबईमधल्या नेरूळ येथील असल्याचं समोर आलेल्या माहितीनुसार या कारमध्ये 2 तरुण होते। सुमित जैन आणि आमिर खानजादा असं या दोघांचं नाव असल्याची माहिती समोर आली। हे दोघेही व्यवसायाने इस्टेट एजंट आहेत। मात्र तरुण गायब आहेत। कारमधील व्यक्तींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। त्या दोघांचे फोन देखील बंद आहेत। कारमध्ये या दोन्ही तरुणांच्या चपला आणि इतर साहित्य देखील मिळून आलं। ही संशयित कार मारुतीची बोलेनो असून MH12RT 2788 असा या कारचा क्रमांक आहे। या कारमध्ये काही साहित्यासोबत रक्ताचे डाग, गोळ्यांचे शेल आढळून आले। तसेच फायरिंगमुळे कारच्या पाठीमागच्या काचेला तडा गेला आहे। डॉग स्क्वॉड व फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने या कारमधून बेपत्ता झालेल्या तरुणांचा शोध सुरू आहे।